हाय नमस्कार. आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं बरेच ना सगळे. तर भाऊ बहिणींना पाऊस पाणी आहे का तुमच्याकडं? आमच्याकडे तर हो वाऱ्यानं लय म्हणजे काय, पावसाने वारं घातलंय. लय वारं हे सुटले आणि त्यात लाईट नाही, वाटतं दुपारपासून लाईट नाही. काय सांगायचंय. आज लवकरच घरी आली भाऊ बहिणीनं कामावरनं. मी काय होतंय, रोज सकाळचं जावं लागतं 9 वाजता, 7 वाजता यायचं. तर मग काय बाकीचं असं टाइमच सापडा. नाही तर घरी बी काम होतं, दळणं ही करायची होती. पीठ कुठे संपल्यावर करावंच लागतंय की दळण. हे कामावर घर नाही राहिली, कामाला गेली होती, पण कामावरून आली. दळणं दळणं ही केली, गव्हाचं दळण हे केलं, दळण ठेवलं. सगळं बघावं लागतं की भाऊ बहिणी. आता नुसतं काम, आता कसं आहे, कामावर नव्हते 7 वाजता सुट्टी. 7 वाजता येऊन कधी करायची दळणं? बरं त्यात खडं पण दिसलं पाहिजे तर दळणात, बरोबर आहे का नाही? खडं माती दिसलं पाहिजे. संध्याकाळचं कशाचं खडं आणि कशाचं खुडं आलं ते तसंच खावं लागतं. दगडं माती एकात आणत असते बरं का मी. बरंच माझ्या एका म्हणजे ताई दादाने म्हणजे बहिणींनी मला विचारलं होतं की योगिता गहू कसं रुपये किलो आणलं? तर 37 रुपये किलो आणलं होतं मी. 37 रुपयाचं लय महागायचं. 37 रुपये किलो गहू. तसं 50 किलोचंच मी आणत असते, ठीक आहे. पण तुम्हाला सांगते, आता 5 किलोचं आणलं होतं मी. बघू आता आणायचं. तुरतं तर केलंय आपलं खायला. आता कसं कामाला हे जावं लागतं म्हणल्यानंतर आणावं. चपाती हे भाकरीचं कसं, भाकरी सुकून जाते सगळे, कामावर भाकरी राहत नाही. ज्वारीची भाकरी संध्याकाळी करत असते मी. सकाळची चपातीच असते त्या. आणि जरी कामाला नव्हतं का तरी पण सकाळचं, आता तुमचं दाजी हे कामाला जातात म्हणलं, तुम्हाला सांगते सकाळच्या माझ्या चपात्याच असते त्या. आणि संध्याकाळी ज्वारीच्या भाकरी असतात. बाजरी काय खात नाही मी, कारण की बाजरी हे पित्ताचा त्रास कधी मध्ये खाते बरं का, पण असं कंटिन्यू खात नाही. वारले सुटले, कंटिन्यू खात नाही, कधी मध्ये खाती. तसं कंटिन्यू तुम्हाला सांगते ज्वारीची भाकरी खात असते. ज्वारीची भाकरी चांगली असते, बाजरीची पण चांगलीच असते बरं का. पण बाजरीच्या भाकरीनं काय होतं, असं पित्ताचं प्रमाण जास्त वाढतं मला. त्यामुळं काय मी बाजरीची भाकर खात नाही. खाते असं कुठे गेलं किंवा काही कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमामध्ये असेल बाजरीची भाकर, तर शक्यतो अशी घरी नाही खात. त्याच्याला म्हणलं आज त्यात रोजची बॉम्ब कालवणाची, काय कालवण करायचं, काय कालवण करायला. वांग बटाट वांग वाटाणा शेवग्याची शेंग कटाळा आलाय. तरी पण आता त्याशिवाय दुसरं काय कालवण आलं नाही. पण तर आज बुधवार म्हणजे चला आज मस्तपैकी असा बेतच बनवावा. लवकर कामावरनं पण चालली होती घरी, त्यामुळे मी आणलेलं आहे मस्तपैकी असं चिकन. तर आजचा बेत मी बनवणार आहे चिकनचा. तर चिकनच्या कालवणाला तुम्हाला सांगते, मला करायचा आहे मसाला. पण मसाला बनवायला मिक्सर काय चालू होणार नाही, कारण की गेलेले लाईट. आता लाईट कवा येतील कवा, आणि पावसाचं काय खरं आहे का नाही त्या लाईटीचं काय माहिती. तर त्यासाठी कुडती उकळी असले, उकळी तर आता काय आमच्याकडे नाही, पण आता आत्याबाईकडे बघती उकळी आहे का. त्या उकळीत कुडती, मसाला करते आणि शिजायला टाकते. कारण की कवा लाईट यायची आणि कवा मसाला व्हायचा, कवा शिजायचं. आणि त्यात मग आता सगळं स्वयंपाक करायचा आहे, कालवण भाकरी. पावसाचं लय बेकार होतं. बेकार म्हणजे कसं, आता आपण एक म्हणतो की लाईट नाही, पण लाईट जी घालावते ती ती इरा म्हणजे इजाचं वाऱ्याचं भीती असते लाईटीला, त्यामुळं घालवत असते ती. असं कितीतरी अपघात घडते तर रस्त्याने, त्यामुळं आपल्या ती आपसात जास्त वाराही सुटले की लाईट बंद करून टाकतात. कसं दिवाबत्ती लावून तुम्हाला सांगते रात काढायला येते, पण असं नाही घडावं अपघात. आणि हे पावसाचं कसं, पावसाला काय हात लावा येतो का, उन्हाला हात लावा येतोय आपल्याला. सगळ्या ऋतू आहेत का नाही माणसाला गरजेच आहेत. मग सगळ्या ऋतूची गरज आहे माणसाला. पावसात सुद्धा पाऊस पडला तर जमीन ही पिकल काय. मोबाईल मध्ये असं असं बारकं मोठं तोंड करत.
त्यात म्हणलं ही असली लेस आहे ना साडीच्या पाशी फाटते, म्हणलं त्याला टिप मारावी पण लाईटच नाही बघ. अशी उसवते लेस. तशा दुसऱ्या साड्यांना मी मारलेले आहे बरं का असे. हे अशा कडने लेस असतात ना, त्याला मशनीवर टिप मारून घेत असते मी. म्हणजे टिप मारून घेते म्हणजे असं बाहेर नाही टाकत, आपल्याच मशनीवर मी टिप मारून घेते म्हणजे उसवत नाहीत. पण आता ह्या साडीला मारले नाही बहिणीनं. मावस बहिणीच्या जागरणाला गेलेली, तेव्हा तिने हे तिच्या देवदेवाच्या टायमाला ही साडी नेसवलेली होती मला. झाल्याला 2 एक वर्ष चांगलं वापरायच काढली मी कामात ही साडी. अशा हलक्या हलक्या साड्या आहे का नाही बऱ्या वाटत जरा कामात. अशी मोठी टिप असते म्हणून उसवते ती पण. मोठी टिप असते त्यामुळे उसवते. सगळी तयारी केली. सुहाना काय ती एव्हरेस्ट आणली. मटन मसाला मी टाकते आता, कसं का होईना आपलं फोडणीला. असं वल्ल खोबरं, ते घराचे खोबरं आहे का नाही लय असं वाळून गेलेलं असं पापुद्रा. म्हणजे एवढं ह्याचं कसं जाड कातड आहे तसं त्याचं काय जाड कातडा नसल्यामुळं मिक्सरमध्ये पण बारीक होत नाही, खरखर 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 वाजतं. आणि ते मिक्सर आणलाय 2 बाऱ्या नीट करून मी. त्याची आतली भिंगरी असते ना, भिंगरी तुटली होती त्यामुळे ते 2 वेळेस नीट करून आणलेलं आहे मी. तर असंच कुठून बारकं बारकं तुकडं म्हणलं लाईट असेल, पण काय कामावून आल्यापासून लाईटच गेलेली. आता करते कशी तर तयारी. तर आज मस्तपैकी आपला जोरदार बेत आहे. आता आमरसाला तुम्हाला सांगते गेल्या बारीने 1 किलो म्हणजे असं आंबा आणलं होतं, पण काही आमरस नव्हता केला कारण की तुमचं दाजी पण नाही तर खात आणि मला पण नाही आवडत आमरस. त्यामुळं काय आमरस एवढाही नाही करत, नाद नाही करत मी. शेवायाच आणल्या होत्या, किती 5 किलो शेवाया आणल्या होत्या. त्यातल्या आमच्या सासूबाईंना काय दिल्या. परत तुम्हाला सांगते मी त्यांनी इथं ठेवलेले आहे, ते म्हणले की लागल असं मी नेईन करेन खाईन. पण कसंच मी एकदाच केल्या होत्या, परत आईला दिल्या आणि पूनम ताईला दिल्या. तसलं काय असं गोड ही जास्त नाही प्रमाणात खावण्यात, तिखट. आता डॉक्टर पहिल्या दवाखान्यात गेलं, काय व्हायला लागलं दवाखान्यात गेलं मग डॉक्टर मला काय सांगतात की गोड कमी खा. गोड कमी खायला गोडच मी शक्यतो खातच नाही. जास्त प्रमाणात माझं गोड काहीच नसतं. आणि मी चहा तर पेतच नाही, चहाच बात पेत नाही मी. म्हणजे एखाद्या असं पाहुण्या रावळ्याच्यात गेलं किंवा लईच असं पिऊ जर वाटला तर मी चहा करून पिते, नाही तर चहाही पेतच नाही मी. असं होतं. तर हो का हे तसलं वाटाणा भेटतो नाही, ते वाटाणा आणलेलं. आता हे सगळं बर्फ झालं होतं, ते इताळलंय बरं का पाणी सगळं. तर ते काढून ठेवते, उद्याच्याला कालवणाला होईल. कारण की कामाचं म्हणलेलं आहे, भाऊ बहिणीने प्रॉब्लेम होतोय कालवणाचा. कालवणालाच काय एवढं राहत नाही. आली लाईट पण आली. अरे वा 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 वा, लाईट आलेली आहे. ते वाटाणा मस्तपैकी. त्याला मी आता पडदिसना आधी मसाला करून घेते आणि आधी चिकन शिजू घालते. म्हणजे कसं आपलं होईल. लाईट जायच्या पावशर वांगी आणली 15 रुपयाची, 4च वांगी 5च वांगी बसले ते. म्हणलं अख्खं वांग करून न्यावं, पण कशाचं अख्खं वांग ह्यात किडकीच असते माझं वाटते. किडकं 100% असणार वांग. 15ला पावशर 5च वांगे.
दादाला हे पण काय करावं काय. चला मग बाय बाय.